नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, मेगा भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देशामधील 100 स्मार्ट सिटीमधील राज्यामधील एकूण किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? देशामधील 100 स्मार्ट सिटीमधील राज्यामधील एकूण किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 10 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कसोटीमध्ये 600 विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण आहे? कसोटीमध्ये 600 विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स अँडरसन हा 600 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, प्रथमच टिंबटिंब या ठिकाणी दिल्लीच्या बाहेर पेन्शन अदालत भरवण्यात आलेली आहे. टिंबटिंब या ठिकाणी दिल्लीच्या बाहेर प्रथम पेन्शन अदालत भरवण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू या ठिकाणी पेन्शन अदालत भरवण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, टिंबटिंब या स्थानकावर फिरते उपहारगृह सुरू करण्यात आलेले आहे. टिंबटिंब या रेल्वे स्थानकावर पहिले फिरते उपहारगृह सुरू करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसनसोल या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, 8 मार्च 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला देण्यात आलेले आहे? 8 मार्च 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हे कोणत्या देशाला देण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशाकडे देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड मेयो यांनी भारताची पहिली जनगणना कोणत्या साली सुरू केली होती? लॉर्ड मेयो यांनी भारताची पहिली जनगणना कोणत्या साली सुरू केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1872ला पहिली जनगणना ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 8, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये कोठे केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये कोठे केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांनी 1937 मध्ये साप्ताहिक हरिजनमधून कोणती शिक्षण योजना सादर केली होती? महात्मा गांधीजींनी 1937 मध्ये हरिजन साप्ताहिकामधून कोणती शिक्षण योजना सादर केली होती? तर त्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्धा शिक्षण योजना त्यांनी ही सादर केली होती. प्रश्न क्रमांक 10, सन 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? सन 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गदर पार्टी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओरिसा या राज्यामध्ये कोणार्क हे सूर्य मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 12, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी या नदीवर गंगापूर हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 13, टिंबटिंबला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. टिंबटिंब या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय वाररेषा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे? आंतरराष्ट्रीय वाररेषा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 180 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्याचे आवरण कशाने बनलेले आहे? सूर्याचे आवरण हे कशाने बनलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सूर्याचे आवरण हे हायड्रोजनने बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतामधील स्थानिक स्वराज्य संस्था जनक असे कोणास म्हणतात? भारतामधील स्थानिक स्वराज्य संस्था जनक असे कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड रिपन यांना ते म्हणतात. प्रश्न क्रमांक 17,
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंचायत समिती ही ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करते. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामधून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 19 सदस्य हे पाठवले जातात. प्रश्न क्रमांक 19 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली गेली होती? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 42व्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली होती. प्रश्न क्रमांक 20 टिंबटिंब हे वरिष्ठ आणि स्थायू सभागृह आहे. टिंबटिंब हे सभागृह वरिष्ठ आणि स्थायू सभागृह आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा हे वरिष्ठ आणि स्थायू सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 21 संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नरसी बामणी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वातावरणामध्ये विपुल प्रमाणामध्ये आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे? वातावरणामध्ये विपुल प्रमाणामध्ये आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॉर्स हा रोग कशावर परिणाम करतो? सॉर्स हा रोग पुढीलपैकी कशावर परिणाम करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्वसन यावर तो परिणाम करतो. प्रश्न क्रमांक 24 आवळ्यामधील टिंबटिंब जीवनसत्व हे बाष्पनशील नाही. आवळ्यामधील टिंबटिंब हे जीवनसत्व बाष्पनशील नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क हे जीवनसत्व बाष्पनशील नाही. प्रश्न क्रमांक 25 नाग हे क्षेपणास्त्र टिंबटिंब विरोधी आहे. नाग हे क्षेपणास्त्र टिंबटिंब विरोधी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाग हे क्षेपणास्त्र रणगाडा विरोधी आहे. प्रश्न क्रमांक 26 भाषा म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 26 भाषा म्हणजे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीमध्ये अर्धस्वर नाही? पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीमध्ये अर्धस्वर नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अ या ठिकाणी मराठीमध्ये अर्धस्वर नाही. प्रश्न क्रमांक 28 मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? मराठीमध्ये व्याकरणामध्ये शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी 8 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचे आहे. उंट या नामाचे आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांडणी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पुढील सामासिक शब्द आपल्याला लिंग ओळखायचे आहे. पुढील सामासिक शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचे आहे. भाजीपाला तर आपल्या या ठिकाणी या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुल्लिंग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालील शब्दाचे अनेक वचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी शब्द आहे आसू. तर आपल्याला आसूचे अनेक वचन रूप ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसवे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सासू या शब्दाचे आपल्याला अनेक वचन ओळखायचे आहे. सासू या शब्दाचे आपल्याला अनेक वचन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सासवा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मी बनारसला शिक्षणासाठी गेलो. अधोरेखित आपल्या शब्दाचे सामान्य रूप ओळखायचे आहे. मी बनारसला शिक्षणासाठी गेलो. अधोरेखित शब्दाचे आपल्याला सामान्य रूप ओळखायचे आहे. तर आपल्याला या ठिकाणी सामान्य रूप ओळखायचे आहे. तर या ठिकाणी शब्दाचे सामान्य रूप होईल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी सामान्य रूप होईल. प्रश्न क्रमांक 34 मंत्रालय हा शब्द आपला विग्रह करायचा आहे. मंत्रालय या शब्दाचा आपला विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मंत्र प्लस आलय या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सायना नेहवाल ही महान खेळाडू आहे. आपला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. सायना नेहवाल ही महान खेळाडू आहे. आपला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सामान्य नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विशेष नाम नसणारा शब्द आपला ओळखायचा आहे. विशेष नाम नसणारा आपला शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी विशेष नाम नसणारा शब्द होईल ऑप्शन क्रमांक 3 नवलाई या ठिकाणी विशेष नाम नसणारा शब्द होईल.
प्रश्न क्रमांक 38, पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात? पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 प्रकार हे पडतात. प्रश्न क्रमांक 39, मी परीक्षेला आलेलो आहे, आपला सर्वनाम ओळखायचे आहे. मी परीक्षेला आलेलो आहे, आपला सर्वनाम ओळखायचे आहे. तर या वाक्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 मी या ठिकाणी सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 40, कोणतेही विशेष नाम टिंबटिंब असते? कोणतेही विशेष नाम टिंबटिंब असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोणतेही विशेष नाम हे एकवचनी या प्रकारचे असते. प्रश्न क्रमांक 41, आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आई त्या मुलाला हसवते, आपल्या या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी प्रयोजक क्रियापद या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आख्यात या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, ई आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? ई आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, हसताना या क्रियाविशेषण आपल्याला अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. हसताना या क्रियाविशेषण अवयवाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धातू साधित या ठिकाणी क्रियाविशेषणाचा अवयवाचा प्रकार होईल. प्रश्न क्रमांक 45, पक्षी झाडावर बसतो या वाक्यामध्ये आपला शब्दयोग्य अवयव ओळखायचे आहे. पक्षी झाडावर बसतो या वाक्यात आपला शब्दयोग्य अवयव आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वर या ठिकाणी या वाक्यामध्ये शब्दयोग्य अवयव होईल. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे? खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अथवा या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 47, शी मला आवडत नाही ते, शी हे केवळ प्रयोगी कोणत्या अवयवाचा प्रकार आहे? तर या ठिकाणी शी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तिरस्कार दर्शक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, नेएशी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? नेएशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तृतीया या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, राम आंबा खातो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. राम आंबा खातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 50, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यथाशक्ती हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अवयभाव समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51, ऑडिओ बरोबर 85 येत असेल तर व्हिडिओ बरोबर 80 असेल तर रेडिओ बरोबर किती आहे? ऑडिओ बरोबर 85 असेल तर व्हिडिओ बरोबर 80 असेल तर रेडिओ बरोबर किती येईल? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे रेडिओ बरोबर किती येईल ते.